नमस्कार मित्रांनो, आम्ही फायनली आलो आहोत हाँगकाँगला. जस्ट आम्ही आता लँड झालो आहे. वाजलेत 6:45. इंडियामधून आम्ही फ्लाईट घेतली होती 10-10:30ची आणि हाँगकाँग टाईमनुसार आम्ही आज आता लँड झालो आहे. तर बघूया पुढे काय काय प्रोसिजर्स आहेत. अजून इमिग्रेशन करायचं आहे, ऑक्टोपस कार्ड घ्यायचं आहे, इंटरनेट आम्ही ऑलरेडी चालू केलेलं आहे. सो स्टेट येऊन खूप सारे हाँगकाँग डायरीज, हाँगकाँग व्हिडिओज येणार आहेत. सो स्टेट येऊन खूप सारे मस्त मस्त व्हिडिओज आहेत, खूप सारे साईट सीइंग्स आहेत. सो डोंट मिस. सो आमचं आता जस्ट इमिग्रेशन झालं आहे. काहीच प्रश्न नाही विचारले. आम्ही जे डॉक्युमेंट्स दाखवले त्याच्यातच हॉटेलची बुकिंग्स, आमचे रिटर्न फ्लाईटचे तिकीट आणि आमचं एक आयटनरी असं एक आम्ही सगळे पेपर्स त्याच्यावर लावून दिले होते. सो काही फॉर्म्स वगैरे पण इथे फिल नाही केलं आम्ही खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं इथे येऊन फॉर्म्स फिल करायला लागतात, पण तेही प्रोसेस नव्हती यावेळी. आय डोंट नो, बट इझिली झालं इमिग्रेशन. आता आम्ही बॅग कलेक्ट करायला चाललो आहे. मग बॅग कलेक्ट केल्यावर आम्ही जाणार A21 बसला. आमचं हॉटेल आहे हाँगकाँगमध्ये. सो आम्ही A21 बस बघणार तिथे आणि त्या बसने आम्ही जाऊ. साधारण अर्धा तास आहे तिथून. माझे चिप्स आले. आम्ही आताच बॅग कलेक्ट केलेत आणि वॉशरूमच्याच बाजूलाच वॉटर झोन आहे, तिथे पाणी भरून घेतलं आहे आणि आता जातोय ऑक्टोपस कार्ड घ्यायला. एअरपोर्टमधून बाहेर आल्याच, पूर्ण बाहेर नाही पण मेन एक्झिट केल्यावर A13मधून तुम्हाला हे ऑक्टोपस कार्ड घ्यायचे आहेत. आम्ही दोघंजण आहोत म्हणून आम्ही ऑक्टोपस कार्ड घेतलं आहे 2. फक्त QR कोड तिकडे स्कॅन करायचं आहे आणि तुम्हाला हे 2 ऑक्टोपस कार्ड मिळतील. 50 HKD ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहे इन्क्लूड केलेलं. सो तुम्हाला जर बॅलन्स वाढवायचं असेल तर इथे माझ्या मागेच मशीन आहे. त्या जी A13 जे काउंटर आहे त्याच्या जरा बाजूला मशीन आहे मागे बघा दिसते, तिथे तुम्ही एक्स्ट्रा अजून तुम्ही बॅलन्स वाढवू शकता ह्याचं. Done. अजून आम्ही एअरपोर्टलाच आहोत. आत्ता जस्ट कार्ड घेतलं आहे, जसं दाखवलं तुम्हाला मी कसं रिचार्ज केलं. जर तुम्हाला ऑक्टोपस कार्ड रिचार्ज करायचं आहे तर तुम्हाला 50s आणि 100चे नोट्स फक्त कॅरी करायला लागतील, कारण तेच फक्त मशीन अलाव करतं. एक्झॅक्ट चेंज पाहिजे त्यात. तुम्ही 50 किंवा 100 500 टाकलं तुम्ही आणि जर तुम्हाला 400चं रिचार्ज करायचं आहे तर ते नाही होणार. 100 रुपीज परत येणार नाही. इवन 500चे नोट्स ॲक्सेप्ट पण करत नाही. त्याच्यामुळे 50 आणि 100चेच तुम्हाला जे नोट्स आहेत ते तुम्हाला घेऊन या रिचार्ज करायचं असेल तर. आता आम्ही चाललो आहे बस बघायला. तर कुठे बस आहे टू सिटी बघूया, मला पण माहिती नाही आहे. सो बघूया. इथे बोर्ड्स वगैरे आहेत, इंग्लिशमध्ये आहेत सगळं आणि इवन इकडचे स्टाफ वगैरे पण जे आहेत सगळे सपोर्टिव्ह आहेत. तुम्हाला जर काय कळत नसेल तर कोणालाही विचारलं तर ते तुम्हाला सांगतीलच. आम्ही तिथे बोर्ड्समध्ये वगैरे पण लिहिलं आहे टू सिटी बसेस वगैरे. सो बघूया पुढे जाऊन कसं कुठे काय काय आहे ते.
सो हे आय थिंक लाईव्ह बसेसचं ट्रॅक आहे सगळं. कोणती बस कुठे जाणार वगैरे हे सगळं इकडे लिहिलेलं आहे. बस नंबर्स, त्यांचे रूट्स, बस किती वाजता आता येणार आहे, नेक्स्ट बस किती वाजता आहे, त्याचे फेअर्स किती आहेत, सगळं सॉर्टेड आहे, सगळं लिहिलेलं आहे. सो आम्हाला जायचं आहे 8:21 याउमाताईला. सो 8:20ची बस आहे. आत्ता वाजले 8:15, 5 मिनटात बस आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 8:40ची आहे. $34.6 म्हणजे अराऊंड 350 रुपीजच्या आसपास, इंडियन रुपीजच्या आसपास आहे तिकीट. सो चला बघूया. लिहिलेले आहे. ही बघा आमची बस 8:21. आहे का जागा? हां बस. आताच बॅग्स ठेवले. लगेचसाठी पूर्ण खाली कंपार्टमेंट आहे. मोठ्या मोठ्या बॅग्स असतील तरी प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही खूप ॲक्च्युली खाली रॅकच पूर्ण बनवलं आहे ज्याच्यासाठी तुम्ही मोठे मोठे बॅग्स ठेवू शकता. आमच्या पण 3 मोठ्या बॅग्स होत्या, त्या ठेवल्या. आणि डबल डेकर आहे बस, त्याच्यामुळे आम्ही वर येऊन बसलो आता. आणि काळजी करायची गरज नाही. जरी बॅग्स तुमच्या खाली असेल तरी त्याचे कॅमेराज आहेत खाली, आणि ते तुम्ही इकडे तुमच्या इकडे समोर दिसतात कॅमेराजमध्ये, टी व्हीमध्ये. त्याच्यामुळे तेही टेन्शन नाही. So, welcome to Hong Kong.
जस्ट आमची बस गेली मागे, आम्ही उतरलो आहे. 10th स्टॉप होता आमचा. हॉटेल इज यवमाताईला आम्ही हॉटेल बुक केलं आहे. सो आता उतरलो आहे. आता चालत इथे 2 मिनटावर हॉटेल आहे. पण हा बघा मागचा व्ह्यू. आता आम्ही चाललो आहे ह्याची शॉपिंग करायला. आम्ही चाललो आहे DJIच्या शोरूममध्ये. तिकडे आम्हाला गिम्बल घ्यायचं, बघतो कितीला गिम्बल मिळते ते. इथे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी सगळ्या तसे स्वस्त मिळतात. प्राईस बघू तिकडे जाऊन इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये आणि मग ठरवू घ्यायचं की नाही ते. अजून सगळे शॉप्स ॲक्च्युली ओपन नाही झालेत. इकडचे 10 वाजलेत, पण बरेचसे शॉप्स अजून क्लोज आहेत. आम्ही आता एका शॉपमध्ये जायचं होतं. आम्हाला एक RC कार्स रिलेटेड एक शॉप बघायचं होतं, पण ते बंद आहे. 12 वाजता ओपन होणार आहे. एवढं सिस्टमॅटिक आहे सगळं. ते रेड साईन आहे जे माणसाचं, ते ग्रीन झाल्याशिवाय कोणच चालत नाही. बघ ते सगळे थांबलेत. गाड्या नाही आहेत रोडवर, तरी सगळे थांबलेत. आता मजा बघा, आता बघा गर्दी. पण सो आज आमचा ॲक्च्युली फर्स्ट डे आहे. आज काही साईटसीइंग वगैरे आम्ही असं प्लॅन नाही केलं आहे. आज जरा इकडे आसपासच जवळपास हॉटेलच्या काहीतरी एक्सप्लोअर करायचं, काहीतरी शॉपिंग वगैरे आहे ते आजच आम्ही करायचं ठरवलं आहे. तर साईटसीइंग काहीच नाही आहे, म्हणून आज अजून चेक इनसुद्धा झालं नाही आहे. 10 वाजलेत. हॉटेल चेक इनचं टायमिंग आहे 2. तर आम्ही जाऊन बॅगेज वगैरे ठेवलं तिकडे सगळे आणि आता बाहेर असंच फिरतो आहे. एवढं आलो आहे तर वेळ कशाला वाया घालवायचा, कुठेतरी बसू. त्याच्यामुळे आजूबाजूचा एरिया आम्ही जरा एक्सप्लोअर करतो आहे. तर आता अर्ध्या तासावर आहे आमच्या हॉटेलवरून DJI. तो तिथेच चाललो आहे मी आता. आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो आहे जवळच स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन आहे, MTR स्टेशन आहे आणि बस स्टॉप पण जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हॉटेल्सचा व्हिडिओ मी वेगळा सेपरेट पाठवेन. अजून आम्हाला चेक इन दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही अजून व्हिडिओ काढू शकलो नाही आहे. पण छान आहे, मस्त आहे, प्लेझंट आहे, मज्जा आली आहे. असं पहिलाच दिवस मस्त वाटतं आहे फिरायला वगैरे. एवढे गाड्या आहेत पण कुठेच हॉर्न वगैरे असं उगाच सगळं गर्दी, असं हॉर्न असं काहीच अजून दिसलेलं नाही आहे. असं दुकानात जायला अजून टाईम आहे, तर आम्ही आता एका गार्डनमध्ये जरा बसतो. सिटीच्या बरोबर मधोमधच गार्डन आहे. इथं मार्केट स्ट्रीट आहे काहीतरी. इकडचे कबूतर आहेत ते इझिली दिसणार आहे. कोलून पार्क. हां, एक कवर होऊन जाईल. मोठं आहे ना ते. हां, थोडं बघूया. सो DJIच्या ऑफिशियल स्टोअरमध्ये आलो आहे. अजून 11 वाजले नाहीत, 5 मिनटं आहेत अजून. आय थिंक ओपन नाही झालं आहे. हे ॲक्च्युली नॅथन रोडला आहे. आमच्या हॉटेलवरून जे यावमाताई जे लोकेशन आहे तिथून अर्ध्या तासावर आहे अंदाज, ॲप्रॉक्सिमेट वॉक. हे बघा,你可以打开试玩一下。 हा वाला आहे. कितीचं आहे प्राईस करायची? 7P. 7P.
गिम्बल घेतलं आहे. 3,500 रुपयाचा डिफरन्स होता इंडियाच्या आणि इकडच्या कॉस्टमध्ये. सो आम्ही DJI Osmo गिम्बल घेतलं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओज मस्त येणार आहेत. आम्ही आता आलो आहोत इन्स पॉईंटमध्ये. एक मॉल आहे जिथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज मिळतात. जे फिगर्स, मॉडेल फिगर्स आहेत, लिगो टॉईज आहेत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता लिगो टॉईज, मॉडेल टॉईज, जसे स्केल कार्स वगैरे. RC नाही आहेत, बट जे स्केल आहेत फक्त मॉडेल टॉईज आहेत ते आहेत. खूप सारे गेम रिलेटेड गोष्टी आहेत. पण ॲक्च्युली आम्ही आलो आहे 1 वाजता. मोस्ट ऑफ द शॉप सगळे चालू होतात 2 वाजता. सो तुम्ही जर येणार असाल तर 2 नंतर या. हे बघा असे खूप मस्त फिगर्स आहेत. जर तुम्ही फिगर्स लवर आहात तर नक्कीच इन्स पॉईंट आहे. यावमाताई स्टेशन जवळच आहे इन्स पॉईंट. सो नक्कीच इथे व्हिजिट करा. एक मॉल टाईप आहे, वेगवेगळे फिगर्स आहेत मस्त. कुठून आले एवढे लोक? रस्ता झाला. चल मग. हिंगला आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वेन व्हॅन लाईन रेड कलरची दिसते, तिकडे जायचं आहे. 9 स्टॉप्स आहेत. सो लेट्स गो. 右边扶手电梯往中环或荃湾。 इकडे राईटला उभे जाणाऱ्यांना. सो प्लीज मेक शुअर की तुम्ही राईटला उभे राहाल जर तुम्हाला घाई नसेल तर, कारण घाई असेल लोकांना ते लेफ्ट साईडनी जातील. इथेच आहे स्वेन व्हॅन, इथेच येथील MTR. सो स्वेन व्हॅन राहा इथे उभी, चालेल. इथं मुलगा तिथे जाऊया, माहीत नाही. ठेव ना, मला आता पॉकेट नाही. आम्ही आता निघालोय चालत हॉटेलकडे. आम्ही गेलेलो एका मार्केटमध्ये कम्प्युटरच्या, तिकडे काय आम्हाला आवडलं नाही. आता आम्ही अर्धा तास चालत असाच रस्ता मस्त आहे सगळं. फुटपाथ आहेत पूर्ण, सगळे चालायला मस्त आहे. त्याच्यामुळे आम्ही आपले चालत निघालो हॉटेलकडे. अर्ध्या तासात पोहोचू. आणि एवढं ॲक्सेसिबल, इझी सगळं ॲक्सेसिबल ठेवलं आहे की तुम्ही फुटपाथवरून म्हणजे पूर्ण हाँगकाँग फिराल असं ॲक्च्युली ठेवलं आहे. नाहीतर जर कम्पेअर केलं तर आपल्या इकडे कसे फुटपाथवर सगळे गाड्या, शॉप्स वगैरे, तर तुम्हाला रोडच्या खाली उतरावंच लागतं. पण इथे असं नाही आहे. तुम्ही फुटपाथवरूनच चालत राहा, तुम्ही जिथे जायचं तिथे बरोबर पोचाल तुम्ही.
प्रॉपर सगळं डिसिप्लिन पण आहे. अजूनपर्यंत कुठे म्हणजे जागी सगळ्या ठिकाणी ते कचरा टाकायचा नाही वगैरे, त्याचं फाईन्स वगैरे ते सगळं लिहिलेलं आहे असं. त्याच्यामुळे लोक कचरा पण कुठेही टाकत नाही. थंड आहे आणि आता 8:30 वाजले. 24 टेम्परेचर आहे. 24 टेम्परेचर आहे. मस्त कूल क्लायमेट आहे आणि अर्धा तास चालतोय आम्ही. मस्त वाटतं, असं दमल्यासारखं पण वाटत नाही आहे. खूप सारे मोठे मोठे बिल्डिंग्स आहेत, ते लाईट्स वगैरे असे सगळे LED. आमच्या मागे तुम्ही बघू शकता. क्लायमेट पण मस्त आहे, ढग पण मस्त आले. जेवढं प्रयत्न होईल तेवढं सगळं तुम्हाला आम्ही हाँगकाँग दाखवू. जेवढं जिथे आम्ही जाऊ तिथे जिथे शक्य आहे तिथे नक्कीच सगळं व्हिडिओज आम्ही अपलोड करू आणि जास्तीत जास्त तुम्हाला हाँगकाँग दाखवू. त्याच्यामुळे व्हिडिओ स्टे ट्यून्ड. खूप सारे व्हिडिओज अजून पुढे येणार. आजचा पहिलाच दिवस आहे, खूप सारे अजून व्हिडिओज येणार. उद्या सेकंड डे आहे, सो काहीतरी स्पेशल आहे उद्याचा दिवस आमच्यासाठी ॲटलिस्ट. सो बघूया, ते उद्याच सांगेन. आज काय सांगणार टॉप सिक्रेट. जी 1.5 लिटरची पाण्याची बॉटल घेतली आहे 70 रुपयाची. 7 म्हणजे 7 HKDला आहे, म्हणजे अराउंड 80 रुपीजच्या आसपास आहे ही बॉटल. 1.5 लिटरची पाण्याची बॉटल. आता आम्ही चाललोय लेडीज मार्केटला. जस्ट प्राईस बघून ठेवूया. बॅग्स दिसतंय तुला कुठे आर्मी? आज आम्ही ट्राय करतोय फिश बॉल्स. बरेच काय काय आहे इथे, पण आम्ही ट्राय करतोय फिश बॉल्स. पहिलीच हाँगकाँगची डिश ट्राय करतोय. फिश बॉल्स म्हणून आहे. 13 हाँगकाँग डॉलर्सला घेतलं आहे. माहीत नाही त्याचं टेस्ट. खाऊन बघूया. चांगलं आहे. फिशचं एसेन्स पण आहे. माहीत नाही आतमध्ये फिश टाकलं आहे नाही टाकलं आहे असं काही कळत नाही, पण त्याला फिशचा एसेन्स आहे. फिश तर असेलच, पण ते ग्रेव्ही बरोबर मस्त लागतं आहे ते ॲक्च्युली. आता मी ट्राय करते. बोललाय चांगलं लागतं, आता बघूया खरोखर चांगलं लागतं. गरम गरम आहे, मस्त लागतं. काहीतरी वेगळं आहे, पण असं खराब पण लागत नाही आहे. म्हणजे त्यांचे तेल वगैरे जे असतं असं खराब टेस्ट येत नाही आहे, चांगलं टेस्ट येते.